सर्वसामान्य जनतेसाठी दिला। त्या महाराजांचं नाव या लातूर शहरातील एखाद्या चौकाला द्यावं असं या महानगरपालिकेला वाटत नाही। या महानगरपालिकेचं दुर्दैव आहे। या नगरीसाठी गेल्या 6 वर्षापासून संभाजी सेना या लातूर जिल्ह्यातील शिवप्रेमींना सोबत घेऊन या ठिकाणी लढा देत आहे। परंतु दुर्दैव या महानगरपालिकेचं बघा, आज पुण्याची तीव्रता एवढी असताना सुद्धा 2 तास झाले या ठिकाणी आंदोलन चालू आहे। परंतु महानगरपालिकेमध्ये आयुक्त लेवलचा अधिकारी या ठिकाणी निवेदन घ्यायला यायला सुद्धा तयार नाही। किती मोठी शोकांतिका आहे। ज्या महाराजांनी जर तुम्ही महाराजांचं नाव जर चौकाला जर जाहीर नाही केला तर याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅबिनमधून जागा करण्यासाठी तुमच्या कॅबिनमधून आम्ही ढोल बजावून करू। लक्षात घ्या, ढोल बजावून करू। परंतु एक लक्षात घ्या की जोपर्यंत आयुक्त उपायुक्त या दोघांपैकी एक कोणी या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत आपले निदर्शन या ठिकाणी चालू राहते। कुणाची तीव्रता आहे याच्यामध्ये जर कुणाला काही झालं तर याची सर्वस्व जबाबदारी या महानगरपालिकेच्या आयुक्तावर आहे। या ठिकाणी सांगतो काही करायचं, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या चौकाला जाहीर करूनच आपण शांत बसायचं। एवढा या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वांनी निश्चय करायचा। जागा करणं सोबत राहत नाही, म्हणून त्या कुलकर्णीचं झोपेचं सोंग घेतलेलं या महानगरपालिकेला, या महानगरपालिकेमध्ये स्वतः म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्हाला जागा करायचं आहे। जागा करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक आम्ही निवेदन दिलेलं आहे। महानगरपालिकेच्या शोभा आहे फक्त संभाजी महाराजांबद्दलच अशी भावना का की लोकांची भावनाची वेगळी व्हायला त्याला कुठेतरी आभार द्या। आणि 14 मेला संभाजी महाराजांची जयंती आहे। दीड तास तुम्ही आम्हाला बोलवलं, आमची एवढीच इच्छा होती
सगळी शिवप्रेमी आहे. इतर काही सुव्यवस्थेचा विषय नाही. आयुक्त साहेबांना मी सगळेजण जाऊन आम्ही भेटून निवेदन देऊ. 12 वाजता आंदोलन सुरू कर्मचारी कुठे गेले आता होते झोप. मी सांगितलं की आम्ही आलो निवेदन द्यायला. बरं ठीक आहे म्हणलं मॅडम आहे त्यांना येता येत नसेल उपायुक्ताला मागवा किंवा तिथं जाऊन आम्ही निवेदन नाही तुम्हाला ते उपायुक्त पण नाही द्यायचं असेल आम्हाला. म्हणजे 12 ते आता 1:30 एवढा वेळ तुम्ही आम्हाला म्हणजे मला हे सांगायचा विषय नाही. पण एखादा शिवप्रेमी रस्त्यावर उतरतो म्हणजे आपला शेवट इथं होणार आहे की बोलत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार कुठंतरी ह्याच्या पाठीमागून काही लोकांचा म्हणजे वाईट उद्देश मला जाणवला आहे. कृपया तशी भावना ठेवू नका. महापुरुषांच्या नावाचा विषय आहे, संभाजी महाराजांच्या नावाचा विषय आहे. त्याला सगळ्यांनी सहमती द्यावी आणि येणाऱ्या 14 तारखेला तुम्ही शिवप्रेमींना एक आनंदाची बातमी म्हणून तुम्ही प्रेस नोट काढून जाहीर करा असं आमचं निवेदन आहे. फोटो घेता येत असेल तर